तेजस पाटील ऑलराऊंडर परफॉर्मन्स 11 चेंडूमध्ये 26 धावांची दमदार कप्तानी इनिंग साकारली. तेजस या तेजस चला किरवली क्रिकेट संघाने आता टाइम अलर्ट केला जाणार आहे. वेळेची मुभा प्रत्येक संघाला दिली जाईल. पंच सुद्धा तुम्हाला सिग्नल देणार आहेत. तेजस याचे सामनावीर तेजस सामनावीर बघूया. तेजस मला असं वाटतं ज्या क्षेत्ररक्षकाने साहिलचं झेल पकडलं त्या क्षेत्ररक्षकाला तो घेऊन आलेला आहे. कारण सामना अर्धा सामना त्यांनी तिथेच एक प्रकारे जिंकला होता. परंतु शेवटच्या षटकात त्या एकटपणाच्या फलंदाजाचं सुद्धा कौतुक करावं लागेल. दमदार फलंदाजी बघायला मिळाली. चला आणि सामनावीर किताबी ते पुरस्कृत केला जाईल. टुडे ऑनरेबल चीफ गेस्ट मिस्टर दोषी सर आइए यहाँ पर आपके शुभ हस्ते मैन ऑफ द मैच का अवार्ड यहाँ पर सम्मानित यहाँ पर पुरस्कृत किया जाएगा. चला तेजस अभिनंदन तुमच्या संघाचा. आजच्या आमच्या या नवनाथ दादा या आपण त्यांचे खास मित्रास दिनेश दोषी सर इथे उपस्थित आहेत. सुप्रसिद्ध बिल्डर्स पिसारे गावावर असणारं त्यांचं प्रेम आणि या प्रेमासह इथे आलेले आहेत. तेजस संघनायक आहे आणि निश्चित स्वरूपात संघाचं अभिनंदन अभिनंदन शुभेच्छा दिलेल्या आहेत. आज के हमारे टुडेज ऑनरेबल चीफ गेस्ट मिस्टर दिनेश दोषी सर इनके शुभ हाथों से आपको मैन ऑफ द मैच का अवार्ड देकर आपका यहाँ पर गौरव किया जा रहा है. आणि यानंतर आदरणीय दिनेशजी दोषी सर यांचा येतोची सन्मानित केला जाईल. आपली भारतीय परंपरा या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला टू व्हीलर्स बाईक पुरस्कृत करण्यात आलेले आहे ते आदरणीय नवनाथ शेठ म्हात्रे यांना आम्ही आमंत्रित करतो. सन्माननीय नवनाथ शेठ म्हात्रे आपसे मेरा निवेदन है आपसे मेरा अनुरोध है कि आपके शुभ हाथों से सुप्रसिद्ध बिल्डर्स आदरणीय दिनेश दोषी सर इनका शाल पुष्पगुच्छ और इस प्रतियोगिता का सम्मान चिन्ह देकर आप उनका स्वागत यानी कि गौरव करें. और आज के हमारे अतिथि मेहमान आदरणीय सुप्रसिद्ध बिल्डर्स दिनेश जी दोषी सर आपसे हम निवेदन करते हैं कि आप यहाँ पर बिल्कुल सभी खिलाड़ियों को इस प्रतियोगिता के माध्यम से आप संबोधित करें. हे माझा प्लेजर आहे की मी इथे आलो आहे. नवनाथनी मला इन्व्हाइट केलं आहे. नवनाथशी माझा संबंध एक 3 वर्ष झाले आहे. आम्ही काहीतरी व्यवहार केले त्याच्यामध्ये नवनाथ एक डिफरंट नेचरचा पोरगा आहे. जनरली आपल्या एरियात असं पोरगे कमी आहे आणि दिस इज अ व्हेरी गुड इवेंट वेअर 32 टीम्स हैव कम फ्रॉम डिफरेंट एरियाज. 32 टीम आली है. पूरी कमेटी नवनाथ की और गांव के जितने लोगों ने इसके लिए मेहनत की है. मैं अभी कमेंट्री वाले गढ़वी साहब को सुन रहा था. आपकी एनर्जी देख रहा था सर. तो इस एनर्जी को देख के ऐसा लग रहा है कि ये एक आदमी का नहीं पूरे गांव का एफर्ट है. ये जितने कलर्स यहाँ पर दिख रहे हैं ग्राउंड पर इस कलर्स का जो रंग रूप होके जो मैच में जो एंथुजियाज़म है लोगों ने जिस हिसाब से ज्वाइन किया है ये सबकी मेहनत है. और हर ईयर ये मैच का लेवल बढ़ता रहे ये हमारी प्रार्थना है आप लोगों से. थैंक यू नवनाथ दादा और दिनेश सर. कहा जाता है कि महक दोस्ती की इश्क से कम नहीं होती, इश्क से जिंदगी खत्म नहीं होती और आपके जैसे दोस्त हो तो जिंदगी जन्नत से कम नहीं होती. चला एक बार फिर से आपका स्वागत और खेल स्टार्ट बघूया. सुरुवातीला मला दोषी सर इन्फॉर्मेशन मिळाली की आपण हिंदीमध्ये बोलावं परंतु तुम्ही मराठीमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे इथे खऱ्या अर्थाने प्रदर्शन केलं. माझा जन्म इथलाच आहे मुंबईचाच आहे आणि रिअल एस्टेट पूर्वी मी काय केलं आहे महाराष्ट्रामध्ये पूर्ण फिरलेलो आहे आणि सहकारी बँकेसोबत भरपूर काम केलं आहे. माझा कॉलेजपर्यंत मला मराठी येत समज में पूरा बट नंतर महाराष्ट्र फिरलो की हे मला एकदम समजली की कसं म्हणायचं कसं सांगायचं आणि नंतर रिअल एस्टेटमध्ये आमचे जे भाऊबंद आहे नेहमी भेटायचं तरी आम्ही काहीतरी शिकलोच आहे. थँक्यू सो मच. बोलूया आपण सामन्याकडे. आमचे समालोचक मित्र सौरव पाटील यापूर्वी आपण योगेश मडवी यांचा आवाज ऐकला.
थँक्यू सो मच महागुरु सर, थँक्यू सो मच योगेशजी बडवी सर. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू. तुम्ही आता स्पर्धा एन्जॉय करताय. आई गावदेवी क्रिकेट संघ पिसारवेची 5 दिवसाची आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस. फटका इथे तुम्ही पाहता बिल्ड ऑनला झेलची शक्यता. कॅचेस विन द मॅचेस. संकेतनं सोडलाय झेल. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमा पार. चौकार. देखील सोडलाय. संकेतनं बॉल सीमा पार. चौकार पाहिला. चौकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 5 या खड्यावरती. पुढचा बॉल. फटका चांगला. पुन्हा एकदा वॉर्ड ऑफ फिल्डिंग. काय ऑफर पाहिले तुम्ही खऱ्या अर्थानं संकेतचे. झेप घेतली. बॉलला खऱ्या अर्थानं अडवला गेलाय. त्याच्या माध्यमातून या बॉलवरती धाव मिळतीये ती 1 एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 6 या खड्यावरती. 6 धावा धावपलकावरती. नवनाथ गायकरचं हे षटक तुम्ही पॉवर प्लेचं पहिलं पाहता. ऑन द कार्पेट. बॉल चाललाय तुम्ही पाहता. बिडॉनचा फिल्डर. संकेत प्रयत्न केले पण मिड विकेट वरनं फिल्डर जोपर्यंत येईल तोपर्यंत या बॉलवरती मिळतीये ती सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रणसंख्या तुम्ही पाहता त्या 8 या आकड्यावरती. भावेश शेठ पाटील जे किरवलीचे आहेत ते देखील मॅचला एन्जॉय करतात. त्यांच्याकडनं पारदर्शक लागोपाठ 3 बॉल 3 विकेट 2000 रुपयाचे कॅश प्राइज. भावेश शेठ पाटील या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. धावा धावपलकावरती 8 पाहता. सुपर 8ची दुसरी मॅच तुमच्या समोर आहे. ओम नर्मदेश्वर गावदेवी किरवली आणि त्यांना फाईट करते श्रीराम चिंचवली या 2 टीम मध्ये. पहिली मॅच जिंकली का विजय प्रस्थापित केला जय वागेश्वर किरवलीनं 49 धावा डिफेंड केल्या. स्विचचा प्रयत्न. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. मिडल ऑफ द बॅट झाला नाहीये. ट्रान्स जरूर बदलला. अशा रीतीने डॉट बॉलच्या बरोबरीनं षटक संपलं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 8 या आकड्यावरती. थँक्स सौरभ पाटील. या स्पर्धेसाठी आताच खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे ज्याने व्यासपीठावरून सांगता घेतली ते सुप्रसिद्ध बिल्डर्स आदरणीय दिनेश दोशी साहेब यांच्या वतीने स्पर्धेकरता 11,111 रुपयाचं देणग्या स्वरूपात योगदान दिल्याबद्दल आपला आम्ही आई गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे यांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि अरुण म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. नंदू म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. आपलं आम्ही सन्माननीय सागर पाटील, संजय म्हात्रे, साईनाथ पाटील, अमोल म्हात्रे, अमर पाटील, शशिकांत म्हात्रे, मंगेश म्हात्रे, लक्ष्मण पाटील, विजय पवार, नकुल पाटील आणि नवनाथ म्हात्रे, अतुल म्हात्रे यांच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करत आहोत. बघा स्पीडअप करा हे लक्षात असू द्या. पंच तुम्ही देखील स्पीडअप करा प्लीज. प्रत्येकी षटकासाठी 5 मिनिटं. प्रत्येकी षटकासाठी 5 मिनिटं आणि 5 षटकासाठी 25 मिनिटाचा कालावधी आहे. हॅलो हॅलो. षटक संपलं तुम्ही पाहता. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावा धावपलकावरती 8 या आकड्यावरती पिटूला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सागर पाटील लेफ्ट हँडर. गती कमी केली. लेन पीक केली. बॉल चालला. शॉर्ट ऑफला फिल्डर उचलेल फेकेल तोपर्यंत 1च धाव. 1 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती 9 या आकड्यावरती अमोल शेलके कुणाल शेलके अशी सलामीची जोडी मैदानावरती. श्रीराम चिंचवली या टीमच्या बाजूने पहिली सुपर 8 का मॅच रंगली. जबरदस्त गोलंदाजीची मंगेश पाटीलला स्टार्ट दिला. त्याचा विकेट शून्यावरती जरूरला. गोलंदाजी दमदार झाली. त्याच्यानंतर तेजस आला. तेजसने देखील खूप चांगली गोलंदाजी केली. बॅटच्या रडार मध्ये सरळ बॉल चालला. हवाई सफर लॉंग ऑन सीमा पार. फिल्डर पाहतच राहतील. बॉल षटकार.
पडल्यानंतर बॉल डीप राहिलाय. आता बेट केलाय जसा षटकार आला सागर पाटीलच्या अगेन्स्ट दुसऱ्या बॉलवरती. त्याच्यानंतर 2 डॉट बॉल. एक तुम्ही फिल्डर पाहता लॉंग ऑन लॉंग ऑफ. मिड विकेटला अशी फिल्डरची भूमिका बॅट्समन अमोल शिल्केसाठी. बॅटच्या रडारमध्ये उडवला उंच गेला. प्रयत्न चालू आहेत. संकेत गायकरचा सोडलाय झेल. चुका चुका आणि चुकाच होतात. एखादी चुका तर तुम्हाला मॅच पासून बाहेर नेईल. या वारंवार चुका संकेत गायकरच्या. बॉल सीमा पार चौकार. थँक्यू डिझाईन. आपण नक्कीच चेक करू. षटकार आहे. चला संकेत गायकर काय करतोय आता. मात्र तुम्ही पाहता बॉलला उडवला. बॉल चालला वाऱ्यासोबत वारचार करत असताना मिड विकेट सीमा पार. संकेत गायकरनं सोडलेला झेल आता महागात पडेल. टीम ओम नर्मदेश्वर गावदेवी किरवली संघाला ठोकला शेवटच्या बॉलवरती षटकार. थँक्स डीजे वैभव. तुमचं मनपूर्वक आम्ही कौतुक करू. आता व्यासपीठावर पिसारबे गावातील आदरणीय व्यक्तिमत्व ज्यांच्या वतीने या स्पर्धेला 2000 रुपयाचं सहकार्य प्राप्त झालेलं आहे. चंद्रकांत म्हात्रे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आणि त्याच्या समवेत आमचे अमोल एंटरप्राइजेस अमोल म्हात्रे ऑर्गनायझर आहेत. त्यांचं व्यासपीठावर आगमन आपलं स्वागत आहे. आणि यानंतरची लढत असणार आहे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे. अनिल ढोपरे आपण स्टेजशी संपर्क साधावं आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ TMCC बोरखार या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला नाणेफेकीसाठी येणं गरजेचं आहे आणि एखादा संघ जर अनुपस्थित असेल तर त्या संघाला इथे दंडित केलं जाईल. चला सौरभ यांच्याकडे बोलूया. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. धावा धावपलकावरती हॅलो 27 धावा धावपलकावरती. नवनाथ गायकर पुन्हा एकदा आलाय तिसऱ्या षटकामध्ये. फटका चांगला शॉट. बॉल चालला डीप स्क्वेअर लेग बॉर्डरी लाईनच्या बाहेर. छत्रपती शिवरायांचं गुणगुणणारं संगीत. तुम्ही लहान मुलांना खऱ्या अर्थानं घरात टॉम अँड जेरी टीव्ही वरती दाखवण्या अगोदर त्यांना तुम्ही टॉम अँड जेरी सिंचन छोटा भीम असे प्रोग्राम दाखवता. त्यांच्या हातामध्ये मोबाईल देऊन तुम्ही त्यांना PUBG खेळायला दाखवता. त्यापेक्षा तुम्ही महाराजांचं एखादं चरित्र बघा ज्या खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये आई बहिणीवरती होणारा अत्याचार तो वाचला जाईल आणि तुमच्या घरात नक्कीच एखादा शिवबा जन्माला येईल. हे असं संगीत डीजेच्या माध्यमातून तुम्ही गुणगुणताना पाहता या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये पिसारवे गावाच्या. फ्रंटफुटला आले क्लिक केला. या बॉलवरती धाव मिळतीये. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 32 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 8 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये सागर पाटील ज्यांना 19 धावा खर्च केल्या. फिल्डिंग देखील थोडी खराब झाली किरवलीच्या बाजूनं. पुढचा बॉल स्विच हिट. फिल्डर पॉइंटला जितेशला तुम्ही पाहताय. या बॉलवरती धाव मिळते. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती रणसंख्या 33 या आकड्यावरती. टॉस जिंकला ओम नर्मदेश्वर गावदेवी किरवलीनं. रमेश तरेचा संघ तुम्ही पाहताय आणि त्यानं फिल्डिंगचा निर्णय घेतला. पुढचा बॉल ऑल कारपेट. बॉल चालला लॉंग ऑन ला. फिल्डर मिलिंद वेगानं आलेत. एकाच ऍक्शन मध्ये बॉल उचलला.
तोपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट, पण थ्रो थोडा कलेक्ट करता आला नाहीये नवनाथला. याचंच कारण एक एक्स्ट्रा अजून धावली. धावा धावपलकावरती 3 स्कोर पुढे चालला. 36 या कड्यावरती 36 धावा तुम्ही पाहता. पुढचा बॉल आडव्या बॅटनं खेचला. बॉल चालला मिड विकेटला. फिल्डर वेगान आल्यात. सागरला तुम्ही पाहताय. गुड थ्रो. एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर मात्र पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 37 या कडावरती. शेवटचा बॉल या षटकातील. 37 धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. पुढचा बॉल आहे षटकातील. बॅटच्या रडार मध्ये बॉलला फेकून दिला. लॉंग ऑन बाउंड्रीला इच्छा बाहेर. आयवा कॅचसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक होतं, पण ते खऱ्या अर्थानं आयोजकांनाच पकडले. मग ते पारितोषिक देण्यात येणार नाही. राकेश पाटील आणि इथे तुम्ही पाहता या षटकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 43. थँक्स. डीजे वैभवचं सुद्धा इथे कौतुक करावे लागेल. राकेश पाटील ज्याने प्रेक्षक कमाल झेल पकडलं, परंतु आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी आहेत, खास करून त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला नेट सेवा पुरवण्यात आलेली आहे. आपण इथे लक्ष्मण पाटील यांचं आगमन झालेलं आहे. पहिल्या दिवशी त्यांच्या मातोश्री आज आपल्यात नाही आहेत. धर्मबाई पाटील यांना आदरांजली अर्पण करूनच आणि त्याचबरोबर निरावंती संतोष मात्रे यांना आदरांजली अर्पण करून या स्पर्धेचा आपण पहिल्या दिवशी शुभारंभ केलं. शेवटच्या बॉलवरती षटकाला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 43. राकेश पाटील ज्याच्या माध्यमातून इंटरनेटची सेवा दिली आहे त्याला झेल पकडला. आयोजक आहेत, त्यांना पारितोषिक कॅश प्राइज भेटणार नाही. लक्षात असू द्या रिले कॅशसाठी 1000 रुपये नसणार आहेत. हे लक्षात असू द्या भाईबा प्रेक्षकांना. रिले कॅशला पैसे नाही आहेत. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 43 या आकड्यावरती. या अनिकेत डोपरी ब्लॉकर आमचे, तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. जबरदस्त ब्लॉकर आहेत, क्रिकेटर आहेत, बायकर मॅन देखील त्यांना आपण म्हणू शकतो. अनिकेत तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. बॉल चाललाय. पहिला टप्पा घेत बाउंड्री लाईनला सीमा पार चौकार. तलवारी तर सर्वांच्या हातात होत्या, ताकद तर सर्वांच्या मनगटात होती, पण हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची ताकद फक्त माझ्या शिवरायांच्या रक्तात होती. ज्यानं 16व्या वर्षामध्ये स्वराज्याचं तोरण बांधलं, ज्यानं राजमाता, लोकमाता, राष्ट्रमाता आई जिजाऊचं ज्यानं स्वप्न पूर्ण केलं, तो माझा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. याच रायगडच्या पावन स्पर्शानं ज्या राजाला खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता त्याचं गुणगान आज या पिसारवेच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये तुम्ही संगीत पाहता. मिडल ऑफ दी बॅट झेल सोडलाय. तो झेल तुम्हाला नक्कीच मागात पडेल. जेव्हा जेव्हा मोठे फटके येतील तेव्हा तेव्हा मात्र संकेत गायकरचे हात डोक्यावरती जातील. याचाच कारण अमोलचा सोडलेला झेल आणि त्यानं आता गोलंदाजवरती केलेला वार पलटवार षटकार. षटकाराच्या बरोबरीने धाबा धाव पलकावरती 50 ओलांडली. धाबा धाव पलकावरती लागल्या 53. ऑल ऑन दी गारपेट बॉल चाललाय. तुम्ही पाहता बॉन्ड लाईनच्या दिशेने वेगानं फिल्डर आल्यात. लॉंग ऑफला बॉल उचलतील, फेकतील. दुसरी धाव वेगानं पूर्ण केली जाते. किरोळी टीमचे कॅप्टन मंगेश पाटील, जय वागेश्वर किरोळी टीमचे कॅप्टन मंगेश पाटील जरा आमच्या आयोजकांशी संपर्क साधा.
संदीपजी म्हात्रे आणि रामजी पाटील या दोन्ही मान्यवरांचं आमच्या मुख्य व्यासपीठावरती मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. 55 धावा धावफलकावरती अमोल शेलकेचा सोडलेला झेल आत्ता मात्र मोजावा लागेल. आणखीने कुडवला वन शॉट बॉलला फेकून दिला. मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर थांबणार त्यातला नाहीये मी आणि मला आता करून दाखवायचं आणि तेच सांगत असताना त्याने ठोकला. आणखीन एक षटकार. पाहता बॉडी लाईनच्या दिशेनं चौकार. पार षटकार होतात. तुम्ही पाहताय ओम नर्मदेश्वर गावदेवी किरवलीच्या बाजूनं हा झेल झाला असता हाताला बॉल स्पर्श होऊन बॉर्डरी लाईनच्या बाहेर षटकार. अशाच चुका मागात पडतील टीमला. धाबा धावफलकावरती पुढे जात असताना 73 रन. पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. पुढचा बॉल
खोलामध्ये टाकला होता, तुम्ही पाहता बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला, तिथे जितेशला तुम्ही पाहता गुड थ्रो. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रणसंख्या तुम्ही पाहता 74. या सोमनाथ शेठ मात्रे तुमचं देखील बडपूर्वक सरचे स्वागत. विजयजी पवार आपलं देखील स्वागत आहे. पुढचा बॉल, झेलची शक्यता पुन्हा एकदा. आता मात्र झेल संकेत गायकरनं पकडला आणि खऱ्या अर्थानं याच्या अगोदर जर झेल संकेतनं पकडला असता तर कदाचित धावा वाचल्या असता, पण आता तो सोडणार नाहीये आणि विकेटचं पतन. मोठी विकेट येते. तुम्ही पाहता श्रीराम विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. या ओव्हरचा जर विचार केला, या ओव्हरमध्ये अवघ्या धावा खर्च केल्या त्या मात्र 9, ज्यामध्ये एक षटकार आला. जर मिलिंद पाटीलने जर तो झेल पकडला तर तो षटकार देखील विकेट देखील आली असती, पण अशा रीतीनं पहिलं सत्र इथे समाप्त झालं. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय त्या 75 आणि 76चं भोलं मोठं लक्ष आता पार करायचं आहे. धावा चेस होतील का या ओम नर्मदेश्वर गावदेवी किरवली टीमच्या बाजूनं, की या धावा डिफेंड केल्या जातील श्रीराम चिंचवलीच्या बाजूनं या किरवली टीमच्या अगेन्स्ट. येणारा मात्र 30 बॉल 76 धावा कशा रीतीनं पार केल्या जातील ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये आवाज योगेशजी मडवी सरांचा. थँक्स सौरभ पाटील. इथे धनाजी पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. या स्पर्धेसाठी मेहनत पाहतो आम्ही आमचे मित्र सागर पाटील, संजय शेठ मात्रे, साईनाथ पाटील, त्यानंतर ऑर्गनायझर प्रतिनिधी अमोल मात्रे, अमर पाटील, शशिकांत मात्रे, मंगेश मात्रे, लक्ष्मण पाटील, विजय पवार, नकुल पाटील, ही संपूर्ण त्याचबरोबर राकेश पाटील, ही संपूर्ण आमची संयोजन समिती अतिशय खूप मेहनत घेत असताना या स्पर्धेत आपल्याला बघायला मिळतो. व्यासपीठाची संपूर्ण जबाबदारी आपण पाहतो. मधुकर केनी तुमचं खास करून कौतुक करू. चंद्रकांत मात्रे क्रिकेटचा आनंद घेत असताना अरुण मात्रे इथे उपस्थित आहेत आपलं. आणि त्यानंतर या स्पर्धेसाठी आमच्या ऑर्गनायझर कमिटीला टी शर्ट स्पॉन्सरशिप करण्यात आलेले आहेत. चंद्रहास मात्रे यांच्या वतीने कूलर सुद्धा इथे पुरस्कृत केल्याबद्दल त्यांचं आम्ही आभार व्यक्त करू. स्पर्धेला सर्वच्या सर्व ट्रॉफिया तलोजा मजकूर ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौभाग्यवती विजयश्रीताई संतोष पाटील तलोजा मजकूर यांनी पुरस्कृत केल्याबद्दल विजयश्रीताईंचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर या स्पर्धेसाठी स्वप्नातील बाईक या स्पर्धेत ज्या ज्या संघाने सहभाग घेतला प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं बायकर मॅन अर्थात मालिकावीर बनण्याचं, आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत नवनाथ शेठ मात्रे. तुमचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करू. चांगले योगदान आहे. आणि ज्यांनी आम्हाला 2 स्पोर्ट्स सायकल ज्यांनी पुरस्कृत केलेले आहेत, कूलर्स पुरस्कृत केलेले आहेत, त्यांचेही मनपूर्वक आभार. यानंतरची लढत स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे विपक्ष TMCC बोरखार. सोमनाथ मात्रे शांततेचे प्रतीक या विजय पवार यांच्याशी आपण संपर्क साधायचे आहे. आज संपूर्ण जे आमच्या
ऑर्गनायझर कमिटी असेल, समालोचन ग्रुप, DJ, लाईव्ह प्रसारण आम्ही पाहतो, फॉर्च्यून इव्हेंट्स आणि संपूर्ण आमचे पंच कमिटी ज्यांनी पंचांच्या भूमिकेत अतिशय चांगले योगदान, सचिन कडू रोंजाण, सचिन पाटील पडले आणि अरविंद म्हात्रे वडवली या सर्वांची भोजनाची व्यवस्था नकुल आमचे आज नकुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने लक्ष्मण पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. अन्नदाता सदा सुखी. इथे सन्माननीय इलियास काजी यांचं आगमन झालेलं आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे यांच्या वतीने आपले स्वागत आहे. थँक्यू सो मच महागुरु. थँक्यू सो मच सौरभ पाटील. नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहत आहेत आई गावदेवी क्रिकेट संघ पिसारबे आयोजित क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा. आजचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातील सुपर 8 सामने तुम्ही पाहिले. मागच्या मॅच मध्ये काय सुंदर लढत पाहिली आणि तो पराभव मागच्या मॅचचा गावदेवी इकटपडा संघाच्या जिवारी लागला. कारण या स्पर्धेतनं बाहेर जावं हे कोणाला वाटत नाही. एवढं सुंदर आयोजन तुम्ही पाहतायत आणि त्या स्पर्धेतनं बाहेर गेला पहिला संघ म्हणजे गावदेवी इकटपडा. त्यांचा पराभव आणि तो पराभव त्यांच्या नक्की जिवारी लागला. परंतु या मॅच मध्ये आता होम नर्मदे क्रिकेट संघ किरवली विरुद्ध श्रीराम चिंचवली, ज्या चिंचवली संघानं पहिल्या सत्रामध्ये 5 षटकामध्ये केल्यात. टोटल आमचे स्कोर सांगतायत 75 धाबा आणि 76 धाबेचं लक्ष उभं केलं या मॅच मध्ये टीम ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवलीच्या समोर. परंतु या मॅच मध्ये सन्माननीय इलियास काजी साहेबांचं व्यासपीठावर आगमन, मनपूर्वक स्वागत. ओटू योगेश मडवी. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. 75 धाबेचं भलं मोठं आव्हान मनाशी बाळगून इथे किरवली संघाची सलामी जोडी ॲज ओपनर तुम्ही पाहतायत. संकेत गायकर आणि सागर पाटील आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. गोलंदाज कुणाल शेळके. पहिला यॉर्कर समोर फेकलाय परंतु इथे एक धाव घेतली. सिंगलनं श्रीगणेशा केला. श्रीगणेशा धाबांचा केला, आपल्या संघाचा केला आणि एक धाव तुम्ही पाहता स्कोरबोर्ड होती. पहिल्या सत्रामध्ये 75 धाबा झाल्यात. 76 धाबेचं लक्ष आहे. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लड़ा नहीं. मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं. मनामध्ये आता एकच जिद्द ठेवावी लागेल की या मॅचला जर जिंकायचं असेल तर किमान प्रत्येक ओव्हरमध्ये 2 ते 3 मोठे फटके दाखवावे लागतील आणि त्याच पद्धतीनं क्रिकेट खेळावं लागेल. शैलेश दादा मात्रे या आपण व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत केलंय. पहिल्या बॉल वरती एक सिंगल, परंतु काय जजमेंट आहे, काय सुपर झेल. स्वतःला हवेमध्ये स्ट्रेच केलं आणि त्यानंतर बॉलला कलेक्ट केलं, बॅलन्स बॉडीचा घेतला आणि झेल टिपलाय. अंकुश शेळके एकदा कौतुक करेल खरं तर या क्षेत्ररक्षकाचं, कारण बॉल एवढा उंचीला होता आणि त्याला हवेमध्ये स्ट्रेच करताना स्वतःचा बॉडी बॅलन्स केला आणि झेल टिपलाय. पहिला फलंदाज बाद चेक करायचंय, चेक करायचं. यस, तिसरे पंच बघा, लाईन चेक करा. इथे सन्माननीय शैलेश म्हात्रे पिसारवे यांचं आगमन झालेलं आहे. यावर व्यासपीठावर आपलं स्वागत आहे.
चला यस फलंदाज बाद आहे. विकेट मिळाली आहे बॉल वरती आणि धक्का पहिला ओम नर्मदे क्रिकेट संघ किरवली 1-1. टार्गेट भरपूर मोठं आहे. बोरगाव संघ बघा कारण आमच्या कमिटीचा नियम आहे इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस केलं जाते. शेवटचा कॉल आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून तुम्हाला टॉस साठी इन्व्हाइट केलं जात आहे. जर तुम्ही आले नाही तर नक्कीच तुम्हाला दंडित घोषित केलं जाईल. यॉर्क लाईनचा चेंडू बघा काय सुंदर गोलंदाजी आहे. पहिल्या ओव्हर मध्ये कुणाल शेळके हे नाव तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहिलं ज्यानं बॅटिंग करताना देखील 31 धाबीची शानदार इनिंग साकारली. त्यानंतर बॉलिंग अटॅक मध्ये देखील सुंदर गोलंदाजी कुणाल शेळके. व्हेरी गुड ऑलराऊंड चांगला खेळाडू आपण पाहिला. ब्लॉक हॉल मध्ये पुन्हा एकदा फेकलाय चेंडू. प्रत्येक चेंडू अगदी तोलून मापून चेंडू फेकी करतोय आणि सध्या तरी त्याची गोलंदाजी आपण पाहतोय. धाबा दिल्यात त्याने केवळ 2 आतापर्यंत एक विकेट घेतली आहे. टीम सागर बाद झालाय. नवनाथ गायकर संकेत गायकर हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक मध्ये पुन्हा एकदा चांगला फटका. यावेळेस मात्र फटक्यामध्ये ताकद आहे एलिव्हेशन आहे आणि सरळ चालल्या स्क्रीनच्या वर्ण सीमारेषा बाहेर षटकार. चिंचवली यांचं आगमन झालेलं आहे. यावर व्यासपीठावर सन्मानित संदेश घरत कुटुंब बांधण यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. चला बोरकर संघ शेवटचा पुकार आहे. यानंतर आता पुकार दिला जाणार नाही लक्ष असू द्या. जिंकण्यासाठी 76 धाबेचं टार्गेट पहिल्या ओव्हर मध्ये रन्स आल्या ते केवळ 9 धाबा म्हणजे अद्याप आपण पाहिलं तर 67 धाबीची आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 67 धाबा संघर्ष करावा लागेल. दमदार खेळ करावा लागेल. तर जिंकण्यासाठी टार्गेट मोठं आहे. ज्या पद्धतीनं चिंचवली संघाच्या ॲज द ओपनर सलामीवीरांनी जी सुरुवात केली होती अमोल शेळके आणि कुणाल शेळकेनं तसा खेळ तुम्हाला करावा लागेल. कारण हे ग्राउंड जर तुम्ही पाहताय जे फलंदाजाला अनुकूल आहे ही खेळपट्टी चांगली आहे त्याचा भरपूर फायदा घ्यावा लागेल. ओव्हर नंबर सेकंड साठी गोलंदाज सज्ज होत आहे. हितेन पाटील गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेचं सेकंड ओव्हर हितेनचा वापर करण्यात आलाय पॉवर प्ले मध्ये आणि नक्कीच चला पंच सामना सुरू करा. वेळ बघा लक्ष असू द्या. 20 मिनिटं फक्त पंच आपण अलर्ट करा कारण 20 मिनिटांमध्ये 4 षटक फेकले पाहिजे आणि नंतर समोरच्या टीमला दंडित घोषित करा. तर पहिल्या षटकाचा जे जबरदस्त चिंचवली संघाने 6 मिनिटाचा वेळ घेतलाय. सर चिंचवली संघ आपणही सहकार्य करा. पहिला चेंडू वेगवान होता परंतु पडल्यानंतर जणू काही लेगस्टंपच्या बाहेर गेला. पंचांनी लगेच सांगितलं की हा चेंडू स्क्वेअर आहे. अतिरिक्त धाबा पाडते. टीमची टोटल 10 होती आणि आता जिंकण्यासाठी मैदानावरती 66 धाबीची गरज आहे. 24 बॉल 66 धाबा. अशक्य किंवा शक्य असं क्रिकेटमध्ये काही नसतं. फक्त तुमचा संघर्षच फक्त तुम्हाला स्पर्धेत विजय मिळवून देऊ शकतोय. पहिला ऑप्शनच्या आता ऑप्शनच्या बाहेर याच्या अगोदर लेगस्टंपच्या बाहेर
हे 2 चेंडू अतिरिक्त फेकलेत गोलंदाजी करताना हितेन पाटील जो सध्या पॉवर प्लेचं सेकंड ओव्हर करतोय. पॉवर सर्कलच्या सेकंड ओव्हर मध्ये 3 खेळाडू बाउंड्री लाईनवरती तैनात करण्यात आलेले आहेत. एक ऑफ साईड मध्ये 2 ऑन साईडला तैनात केले गेलेत. पॉवर प्ले मध्ये चांगला बॉल गुडलेनला पडला. अपील स्ट्रॉंग, अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. डॉटबॉलची समाप्ती. 2 चेंडू त्यांना खराब फेकले परंतु तिसऱ्या बॉलवरती त्याला लय सापडली, सूर सापडला. अचूक टप्पा त्यानं केला गुडलेनचा आणि त्यानंतर फलंदाजाला बीट केलाय. डॉट झालाय संकेत गायकर. त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. टीमची टोटल जर तुम्ही पाहिली सध्या तरी 11 या धावसंख्येवरती आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल. आता मात्र सूर सापडलाय. 2 चेंडू त्यानं अगदी गुडलेनचा वापर केलाय. इथे बैलगाडा शर्यतीतील एक अग्रगण्य नाव विकी शेठ भोईर तुर्बे आणि कैलास दादा दवणे एकतनाथ बैलगाडा शर्यत या व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. टोटल आपण पाहतो 11 धाबा. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. शांत क्रिकेट. क्लायमेट बघा मैदानाच्या चौपेर तुम्ही पाहिलं तर क्लिंग बोल्ड, यू मिस, आय डेफिनेटली हिट. 2 चेंडू डॉट झाल्यानंतर प्रेशर वाढलं, दबाव वाढला आणि आता परफेक्ट स्टंप वरती चेंडू. फलंदाज बाद होतोय संकेत गायकर. विकेट पडली आहे. 2 विकेट आतापर्यंत पहिल्या ओव्हर मध्ये 1 विकेट, सेकंड ओव्हर मध्ये 1 विकेट. थोडासा खेळ आपण पाहिलं तर आता शांत झाला परंतु पुन्हा बॉल हवेत. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू पुढे आला आणि त्यानं झेल टिपला. सेकंड अटेम्प्ट मध्ये त्याला झेल मिळाला. लगातार विकेट. मिलिंद पाटील देखील माघारी परतलाय. अजून एक धक्का. एकूण विकेट 3 धाबा फक्त. स्कोर बोर्ड होती आपण पाहतोय 11 धाबा लागलेत. किडब्ल्यू संघ थोडासा बॅकफुटला चाललाय. ज्यांना जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात मैदानाच्या आतमध्ये देता आली नाही आणि त्यामुळे संघ थोडा अडचणीमध्ये आला आणि सध्या तरी आपण पाहतोय संघ पूर्णपणे दबावमध्ये. जिंकण्यासाठी टार्गेट 76 धाबेचं. आतापर्यंत 11 धाबा आल्यात. हा चेंडू अलॉंग द कार्पेट चालला ऑन साइडला वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये. एका ऍक्शन मध्ये बॉल उचललाय. जेव्हा टीमची सुरुवात चांगली होते तेव्हा 11 खेळाडूंचा कॉन्फिडन्स वाढतो. जर सुरुवातीला पहिल्या ओव्हर मध्ये गोलंदाजांना कॉन्फिडन्स न गोलंदाजी काढली, विकेट काढल्या तर नक्कीच संपूर्ण टीमचा हा कॉन्फिडन्स वाढत असतो. आणि सध्या टीम चिंचवलीचा कॉन्फिडन्स वाढलाय. 76 धाब्याचं उत्तर देताना आतापर्यंत 12 धाबा स्कोरबोर्डवरती लागलेत. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू. अजून एक ब्रह्मास्त्राचा वापर आणि डॉट बॉलची समाप्ती. ओव्हरची समाप्ती झाली. 2 षटकांचा खेळ समाप्त होतो आणि धावा फलकावरती अवघ्या 12 धाबा लागलेत. जिंकण्यासाठी अद्याप आपण पाहिलं तर 64 धाबा येणाऱ्या 3 षटकामध्ये करायचे आहेत. सर नाणेफेक इथे केली जाणार आहे. TMCC बोरकार विपक्ष स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे या दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक केली जाईल. तत्पूर्वी मान्यवरांचा सन्मान इथे केला जाणार आहे. इलियास काजी साहेब आज या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान आई गावदेवी क्रिकेट संघ, जे भोलेनाथ क्रिकेट संघ पिसारवे यांच्या वतीने इथे केला जात आहे. चला चंद्रकांत दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते इलियास काजी यांचा सन्मान केला जाईल.
चला इथे इलियास काजी साहेबांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे यांचं निमंत्रण स्वीकारून या स्पर्धेसाठी साहेब आपण आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल आपला यथोचित सन्मान आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने मायेची उबदार शाल सौंदर्याचे प्रतीक आणि राजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असणार गौरव चिन्ह देऊन आपला इथे सन्मान केला जात आहे. चला उसाटणे टीम कॅप्टन या टॉस करायचंय. बघा वेळ घेऊ नका, सातत्याने आम्ही तुम्हाला सूचना देत आलो. वेळ ही कुणासाठी थांबत नसते, वेळेसाठी आपल्या सगळ्यांना थांबावं लागतं हे नेहमी तुम्हाला सांगलंय. परंतु आता सुद्धा भरपूर वेळ घेत आहेत खेळाडू. चला टीम बोरकार आपण देखील सूचना लक्ष ठेवा, कारण वेळ ही कुणासाठी थांबत नसते. टीम मोसाटने आपण देखील लक्ष द्या, वेळेसाठी आपल्या सगळ्यांना थांबावं लागतंय. कारण आम्ही नेहमीच सांगत आलो की वेळेची किंमत ही नेहमी वर्तमानपत्राला विचारा. जो सकाळी 5 रुपयाला असतो तो रद्दीमध्ये रात्री 5 रुपये किलोने दिला जातोय. सांगायचे तात्पर्य एवढंच, जिंदगी मौके कम धोके ज्यादा देती है. परंतु इकडे अजून एक धक्का लागलाय टीम ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली संघाला. स्वर्गीय रामचंद्र मणबी प्रतिष्ठान अनिल ढोबरे या पण संघनायक तुम्ही वेळेवर उपस्थित राहिलं त्याबद्दल तुमचं आम्ही पिसारवे ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करतो, स्वागत करतो. परंतु नाणेफेकीसाठी आपण त्वरित संपर्क साधावं. 3 षटकं संपल्यानंतर नाणेफेकी ते टॉस कक्ष मध्ये केली जाणार आहे. ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली थोडासा बॅकफुटला चाललाय, कारण ह्या मॅच मध्ये टार्गेट मोठं आहे परंतु सुरुवात पाहिजे ती झाली नाहीये. कौतुक तर केलं पाहिजे चिंचवली संघाच्या गोलंदाजांचं, ज्यांची फलंदाजी भरपूर स्ट्रॉंग राहिली. त्यांना 75 धाबा 5 ओव्हर मध्ये टोकल्या, परंतु 76चा पाठलाग करण्यासाठी जेव्हा किरवली संघ उतरला तेव्हा त्यांच्या गोलंदाजांना पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीची धार दाखवली. 2 षटकामध्ये केवळ 12 धाबा दिल्या, परंतु तिसरं षटक अंकुश शेळके आलाय. हा चेंडू प्रहार केलाय, बराच वेळानंतर हा मोठा षटकार आपण पाहतोय. टीमची टोटल सध्या आपण स्कोरबोर्ड होती पाहतोय. धाबा फलकापती 19 धाबा. टार्गेट अद्याप भरपूर लांब आहे. स्विचिटचा प्रयत्न करतात परंतु इथे बॉल बॅटचा कनेक्शन व्यवस्थित नाहीये आणि बॉल चाललाय लॉंग स्टॉपला बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. बघा उसाटणे संघ टॉस साठी आपण धाबा लागलेत. 76 धाबेचं टार्गेट मैदानावरती असताना चांगला बॉल. डॉट चेंडूची समाप्ती. धाबसंख्या आपण पाहतो सध्या तरी स्कोरबोर्ड होती 23, म्हणजे अद्याप 53 धाबेची आवश्यकता आहे येणाऱ्या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. या ओव्हर मध्ये बॉल फेकले गेले तर एकूण 5 चेंडू मध्ये जबरजबर 11 धाबा आल्यात. स्विच हिट, चांगला फटका, बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंट सीमारेखा बाहेर. षटकार शेवटच्या अंतिम बॉल वरती षटकार आलाय आणि या षटकाराबरोबर टीमची टोटल पोहोचली आहे 29 आणि आता जिंकण्यासाठी अद्याप मैदानावरती जिंकण्यासाठी गरज आहे 47 धाबेची. चला या नाणेफेक इथे केली जाणार आहे. अनिल ढोपरी स्वर्गीय रामचंद्र मणिबी प्रतिष्ठान उसाटणे क्रिकेट संघाचे संघनायक आहेत. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ या टीएमसीसी ची बोरकार इथे नाणेफेक केली जाणार आहे मान्यवरांच्या शुभास्ते. सन्माननीय चंद्रास म्हात्रे या
चंद्रास मात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. त्यांच्या वतीने कूलर इथे पुरस्कृत करण्यात आलेला आहे. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक इथे करावी. चला नाणेफेक केली जात आहे. चंद्रास मात्रे यांच्या शुभ हस्ते बघूया नाणेफेकीचा कल कोणत्या संघाच्या बाजूने. TMCC बोरगार क्रिकेट संघाच्या बाजूने संगणक नाणेफेक जिंकलेले आहे. प्रथम दर्शनीय कोणता निर्णय तुम्ही स्वीकारणार आहात? क्षेत्ररक्षण. उसाटणे क्रिकेट संघ म्हटला तर अनिल ढोपरी या नामांकित क्रिकेटर आहेत. फलंदाजीचा खूप मोठा त्यांचा भरणा आहे. सामना 5 षटकांचा असेल. 5 षटकांमध्ये कितपत रोखण्याचा तुमचा त्यांना प्रयत्न असेल? 50-55 पर्यंत रोखणे. लढत तुमच्या दृष्टिकोनातून दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून कितपत मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे? मोस्ट इम्पॉर्टंट मतलब म्हणजे आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू, कारण ते पण हारण्यासाठी नाही आलं, ते पण जिंकण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. अनिल, कशा प्रकारे लढत देण्याचा तुमचा प्रयत्न असेल? आम्ही चांगलीच लढत. पण दुसरी एक गोष्ट सांगायची आहे का रिटगरला आमची मॅच होती, त्यांना सॉरी करतो का त्यांना पहिला राऊंड होता आणि पहिलाच दिवस आहे. फर्स्ट टाइम असं का आम्ही गेलो ना म्हणजे खेळायला, त्यांना पहिले सॉरी बोलतो. आणि याही मॅची भारी ठेवल्या पण नियोजन जरासं थोडंसं मला वाटतं थोडंसं खराब होत चालले. चला, नाणेफेक कौल बोरगार क्रिकेट संघाच्या बाजूने क्षेत्ररक्षणकडनं पसंत केलेला आहे. सोडगे रामचंद्र मडिबी प्रतिष्ठान, उसाटणे क्रिकेट संघ, हितेंद्रदादा मडिबी आणि योग्यदादा मडिबी यांनी पुरस्कृत केलेला संघ. फलंदाजीसाठी तुम्हाला प्राचारण करण्यात आलेला आहे. बॅटची एज पाठीमागे बॉल चाललाय. विकेट किपरच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे. थ्रो चुकीचा आहे. तोपर्यंत एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 30 धावा. जिंकण्यासाठी अद्याप आपण पाहिलं 46 धावेची गरज आहे. मॅच हातातनं निसटत, कारण जबरदस्त या ओव्हर मध्ये एकच बाजूने 11 चेंडू मध्ये आता 46 करायचे आहेत. कोई लक्ष्य मनुष्य के साथ से बड़ा नहीं. या वेळचा चेंडू यावेळचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर. जिंकण्यासाठी 76 धाबेचं टार्गेट होतं, परंतु आतापर्यंत 31 धाबा आल्यात. नवनाथ गायकर एकटा लढतोय टीमसाठी, परंतु वेळ अद्याप त्याच्याकडे कमी आहे. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बॉल चाललाय पाठीमागे. पॅडल स्वीप केलाय लॉंग लीग रिझन मध्ये. धन 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 करत नवनाथ गायकरच्या बॅट मधून चौकार. षटकारानंतर त्याने 7 धावेचं योगदान दिलं. सागर पाटील शून्यावरती बाद झाला. त्यानंतर शून्यावरती मिलिंद पाटील बाद झाला. एक धाव रमेश तरेने केली, परंतु आता एक चांगली इनिंग मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना नवनाथ गायकर समोर खेळतात. बॉल क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा एकवटले गेलेत. दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज बाद. धावचित स्वरूपामध्ये धक्का लागतोय. इथे सन्माननीय वालकुदादा म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ आणि जय भोलेनाथ क्रिकेट संघ पिसारवे यांच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करतो. सन्माननीय रमेश म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. दादा यावं आपण व्यासपीठावर. तुमचंही स्वागत आहे. महादेव शेठ म्हात्रे यांना आम्ही पाहतो खऱ्या अर्थाने. या स्पर्धेसाठी संपूर्ण जे मंडप डेकोरेशन सेवा त्यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे. नवनाथ गायकर एका बाजूला लढतोय, कारण टार्गेट तर भरपूर मोठं आहे. चांगला बॉल ऑन साइडला क्लिक केलाय. जोपर्यंत फील्ड होणार तोपर्यंत कदाचित हा बॉल धावा केलेत. त्या बॉलवरती एक सिंगल.
सिंग बरोबर टीमची टोटल 37 रन. 39 धावेची गरज आहे. समोर खेळत आहेत स्क्रीनच्या अगदी जवळ बॉल फील्ड होणार तोपर्यंत एक सिंगल घेतली. आता मॅच मध्ये मी तर म्हणेन पूर्णपणे ही मॅच टीम चिंचवलीच्या बाजूने झुकली, कारण जिंकण्यासाठी आता 38 धाबीची गरज आहे शेवटच्या अंतिम षटकामध्ये. चला थोडा स्पीडअप करा चिंचवली संघ. अजून एक विकेट मैदानाच्या आतमध्ये. बघा पुन्हा एकदा एक सूचना महत्वाची देण्यात येते की मॅन ऑफ द सिरीजच्या ज्या धावा आम्ही आज सामने सुरू होण्याच्या अगोदरच प्रत्येकापर्यंत माहिती पोहोचवली होती आणि पुन्हा एकदा पोहोचवतो की सेमी फायनल पर्यंत धावा आणि पॉइंट हे काउंट होतील. फक्त फायनलच्या धावा आणि पॉइंट हे काउंट केले जाणार नाही आणि एका विकेटसाठी 5 पॉइंट हे गृहीत धरले जातील. लक्ष असू द्या सर्व संघ. सर इथे मान्यवरांचं आगमन होत आहे. पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष आदरणीय जनार्दन शेठ पाटील साहेबांचं पिसारवे किरवली यांचं पिसारवे गावच्या क्रीडा नगरीमध्ये आगमन होत आहे. आपलं आम्ही ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने स्वागत करत आहोत. स्वागतम सुस्वागतम सर्व पाहुण्यांचं मनापासून स्वागत करत. ही पिसारवे नगरीची आज क्रिकेटमध्ये धुमधुमली आहे. मैदानाच्या चौपाटीवर तुम्ही प्रेक्षक वर्ग पाहतायत. एक सुंदर क्रीडा स्पर्धा आज शेवटच्या टप्प्यामध्ये. कोलप्राप्याचा चेंडू समोर खेळून काढतायत. एक सिंगल घेतली. मॅच मध्ये फक्त औपचारिकता आहे, कारण ही या सामन्याचा विचार केला तर सामना पूर्णपणे श्रीराम चिंचवली संघाच्या बाजूने झुकलाय. पहिला संघ आपण पाहिला एकटपाडा विरुद्ध किरवली यांच्यामध्ये लढत झाली. जे वागेश्वर किरवली संघ सुपर 4 मध्ये पोहोचली. त्यानंतर आता श्रीराम चिंचवली संघ सुपर 4 मध्ये दाखल होईल. त्यानंतर होणारी लढत आहे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ आणि त्याला फाईट करेल TMCC बोरकार संघ. सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतोय. एक दमदार लढत देखील येणारी लढत तुम्ही पाहणार. उसाटणे विरुद्ध बोरकार दोन्ही ताकदवर संघ एकमेका विरुद्ध खेळतील. आणि त्यानंतर चौथा सामना होईल रोशन साइड स्पोर्ट चिंद्रन विरुद्ध ACC रोहिंजन यांच्यामध्ये लढत होईल. आणि हा सामना जिंकलाय मैदानावरती श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली. अभिनंदन संघाचा हार्ड लक ओम नरवेश क्रिकेट संघ किरवली. चला दोन्ही संघ आपण सेकंड करायचे. सेकंड करून मैदानाच्या बाहेर व्हा, कारण आम्ही नेहमी महागुरू सांगतो ना की एकदा जिंकल्यानं कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हारल्यानं कोणी फकीर होत नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये हार जीत होत असते. त्यामुळे आज आपण का हारलो, कुठे कमी पडलं, काय चुकलं, सगळ्या बारीक सारीक गोष्टी सुधारून पुढच्या स्पर्धेमध्ये तुम्ही चांगला खेळ करा आणि विजय मिळवा हीच तुम्हाला आम्ही शुभेच्छा देऊ.
आणि सामना जिंकल्याबद्दल अभिनंदन करू.